हॅलो हाय नमस्कार. तर मी कविता. तर मी आज बनवत आहे कारळ्याची चटणी. तर तुम्ही पाहू शकता मी इकडे घेतलेले आहेत कारळे, लाल मिरची पावडर, लसूण सोलून घेतलेला आहे आणि नमक. खूप सोपी आहे कारळ्याची चटणी. इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवरती कारळे भाजून घ्यायसाठी. मी आता कढईमध्ये कारळे टाकून घेतलेले आहेत आणि ते कारळे आता आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे. पहा, 5 मिनिटात सारखं हलवत राहायचं आहे कारळे, नाहीतर ते जळतात, करपतात. पहा आता रंग पण चेंज झालेला आहे आणि छान असं वास पण सुटलेला आहे, सुगंध छान. भाजलेले आहेत कारळे आपले चांगले, कलरच चेंज झाला आहे. पहा कसे उडतात पण कारळे भाजले की असे. आता ते इकडे ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थोडे थंड झाले की ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे. आता ते पहा मी बारीक पण केले. आता आणखी एक गरका द्यायचा आहे ते मिक्स करून. पहा आता मी आणखी बारीक करून घेतले आणि आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे लसूण, नमक आणि मिरची पावडर. पहा एकदा बनवून पहा, अशा पद्धतीने कारळ्याची चटणी पुन्हा पुन्हा बनवून खाल. आणि रेसिपी आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे पहा आता मी ते भांड्यामध्ये टाकून मिक्स करून आता पहा 2 ते 3 गरके द्यायचे त्याला. फक्त लगेच तयार होती चटणी. पहा झाली पण पूर्ण, लसूण पण त्यामधला बारीक झालेला आहे आणि ते आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. तर पहा मी इकडे एक छोटीच भरणी घेतलेली आहे कारण चटणी पण थोडीच बनवलेली आहे. आता पूर्ण त्यामध्ये भरून घेते मी. पहा आता